बातमी आहे येवल्यातून। येवला शहरात पतंग उत्सवाची मोठी धूम असते आणि यासाठी या ठिकाणी शहरात विविध ठिकाणी मकर संक्रांती निमित्त विविध आकाराच्या आणि विविध प्रकारच्या पतंग नेहमीच कारागीर बनवत असतात। यावेळी पतंग कारागिरांनी अयोध्या इथल्या श्रीराम मंदिर तसंच देशासह महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते मंडळी यांचं चित्र हे पतंगींवर चित्रित केलेलं आहे। त्याचप्रमाणे ओबीसी नेते छगन भुजबळ, मनोज जरांगे यांचे देखील पतंग बाजारात दाखल झालेले आहेत। याच पतंग विक्रेत्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। पाहूयात। शहर म्हटलं की पतंगोत्सव काही दिवसावर येऊन टेपला असून आपण बघू शकता की माझ्या मागे विविध पतंग तयार केलेले आहेत कारागिरांनी। आपण बघू शकता की यावेळेस प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे। हा प्राणप्रतिष्ठा सोहळा देखील येथील कारागिरांनी आपल्या पतंगीवर चित्र रेखाटले। विविध राज्यासह देशाचे मंत्री देखील यावेळी रेखाटले आहेत। आपल्यासोबत येथीलच काही कारागीर आहेत। काय सांगाल की यावेळी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पतंग तयार केलेले? आम्ही ह्या वर्षी प्रभू श्री रामचंद्रांचे 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे, म्हणून आम्ही एक नवीन संकल्पना म्हणून प्रभू श्री रामचंद्रांचे मंदिराचा एक देखावा आकारलेला आहे। परत आमचे येवल्या शहराचे राजे रघुजी बाबा संस्थापक त्यांचा बी आखला आहे। त्याच्यानंतर आमच्या येवल्याचे 1857चे सरसेनापती तात्या टोपे यांचा बी आम्ही रेखाटला आहे। आणि आधी परत आपले महाराष्ट्राचे राजकीय नेते व महाराष्ट्राचे समृद्धीचे शिल्पकार नितीनजी गडकरी साहेब यांचं पण समृद्धीचा हा एक विषय आम्ही त्यात घेतला आहे। अशा प्रकारे आम्ही सर्व नवीन आणि आपले 76 वर्षाचे लढा मान्य नामदार भुजबळजी साहेब यांचं बी एक ओबीसीचा पर्व म्हणून ते पण एक घेतला आहे। परत एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील यांचा बी आम्ही एक विषय त्यात मांडला आहे व राजकीय सर्व नेत्यांचे आम्ही त्याच्यात विषय मांडले आहे। एकूणच बघितलं तर येवल्यातील पतंग कारागीर वेगवेगळ्या पतंग तयार करत असून यावेळी श्री प्रभू रामांचे जो प्राणप्रतिष्ठा सोहळा होतोय तो आपल्या पतंगीवर या कारागिरांनी रेखाटला आहे। नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला।